नवरात्री हा एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा उत्सव आहे. या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. घरामध्ये देवीची मूर्ती स्थापित करून, घट मांडून, घटात 9 दिवस वेगवेगळ्या फुलांच्या, फळांच्या पानांच्या माळा बांधल्या जातात. गुगुळ जाळला जातो. त्याच्या सुगंधानं घरात प्रसन्नता पसरते. तसेच रांगोळ काढून, देवीला रोज दिवाबत्ती करून, आरती करून, नैवेद्य दाखवून देवीची पूजा केली जाते. काही स्त्रिया 9 दिवसांचा उपवास करतात, तर काही 2.5 किंवा 1.5 दिवसांचा उपवास करतात. आपल्या हिंदू परंपरेत प्रत्येक सणाचं, उत्सवाचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे आणि त्यामागे एक रोचक कथाही आहे. तसेच नवरात्रीची ही कथा आहे. ही कथा आहे महिषासुरमर्दिनीची कथा. प्राचीन काळी महिषासूर नावाचा एक अत्यंत शक्तिशाली राक्षस होता. त्याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवले की कोणताही देव, राक्षस किंवा मानव त्याला मारू शकणार नाही. या वरदानामुळे तो खूप गर्विष्ठ झाला आणि त्याने स्वर्गलोकावर आक्रमण करून देवांना त्रास द्यायला सुरुवात केली. महिषासुराच्या अत्याचाराला कंटाळून सर्व देवतांनी भगवान विष्णू, शिव आणि ब्रह्मदेवाकडे धाव घेतली. तेव्हा सर्वांनी मिळून आदिशक्तीचे आवाहन केले. त्यातून एक दिव्य प्रकाश निर्माण झाला आणि त्यातून महादुर्गा, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांचे दिव्य रूप असलेली आदिशक्ती प्रकट झाली. ही आदिशक्ती म्हणजेच देवी दुर्गा. देवी दुर्गा माता आणि महिषासूर यांच्यामध्ये 9 दिवस घनघोर युद्ध चालले. या 9 दिवसांमध्ये देवीने महिषासुराच्या अनेक रूपांचा नाश केला आणि अखेर 10व्या दिवशी महिषासुराचा वध केला. 10व्या दिवशी देवीला विजय मिळाल्यामुळे या दिवसाला विजयादशमी असे म्हणतात. हे सत्य आणि धर्माच्या विजयाचे प्रतीक आहे. याच विजयामुळे नवरात्रीचे 9 दिवस देवीची पूजा आराधना केली जाते. नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवसाला वेगळा रंग आणि महत्त्व असते. हे रंग दरवर्षी आणि काही वेळा वेगवेगळ्या पंचांगानुसार थोडे बदलू शकतात. तरीही शारदीय नवरात्री 2025साठी तुम्ही मी सांगते त्या रंगानुसार साडी निवडू शकता. 22 सप्टेंबरला घटस्थापना आहे. त्या दिवशी नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि त्या दिवशी पांढरा रंग आहे. हा दिवस शैलपुत्री देवीला समर्पित आहे. पांढरा रंग शुद्धता, शांतता आणि साधेपणाचा आहे. दुसऱ्या दिवशी लाल रंग आहे. हा दिवस ब्रह्मचारिणी देवीसाठी समर्पित आहे. लाल रंग प्रेम, उत्साह आणि शौर्याचे प्रतीक आहे. तिसऱ्या दिवशी आहे रॉयल ब्लू, गर्द निळा रंग. हा दिवस चंद्रघंटा देवीला समर्पित आहे. रॉयल ब्लू कलर समृद्धी आणि शांततेचे प्रतीक मानला जातो. चौथ्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी घालायची आहे. हा दिवस कुष्मांडा देवीसाठी आहे. पिवळा रंग आनंद, उत्साह आणि ज्ञानाचे प्रतीक मानला जातो. 5व्या दिवशी हिरवा रंग आहे. हा दिवस स्कंदमाता देवीला समर्पित आहे. हिरवा रंग निसर्ग, वाढ, समृद्धी आणि शांतता दर्शवितो. 6व्या दिवशी ग्रे कलरची साडी घालायची आहे. हा दिवस कात्यायनी देवीसाठी आहे. ग्रे म्हणजेच राखाडी. हा रंग तटस्थता, संतुलित भावना आणि साधेपणा दर्शवतो. 7व्या दिवशी केशरी म्हणजेच ऑरेंज कलरची साडी घालायची आहे. हा दिवस काल रात्री देवीला समर्पित आहे. केशरी रंग ऊर्जा, उत्साह आणि सकारात्मकता दर्शवितो. 8व्या दिवशी मोरपंखी हिरव्या रंगाची साडी घालायची आहे. हा दिवस महागौरी देवीसाठी आहे. हा रंग नवीन सुरुवात आणि सौभाग्याचे प्रतीक मानला जातो. आणि 9व्या दिवशी गुलाबी रंगाची साडी घालायची आहे. हा दिवस सिद्धिदात्री देवीला समर्पित आहे. गुलाबी रंग स्नेह, प्रेम आणि करुणेचे प्रतीक आहे. तसेच नवरात्रीचे काही नियमही आहेत. जसे की 9 दिवस ब्रह्मचर्याचे पालन करणे, सात्विक भोजन करणे, व्रत करणे, कुणाचाही अपमान करायचा नाही आणि खोटं बोलायचं नाही. नवरात्रीला कन्यापूजनाचेही विशेष महत्त्व आहे. अष्टमी किंवा नवमीला मुलींना भोजन देऊन त्यांना दक्षिणा आणि भेटवस्तू देतात. नवरात्रीतील पूजा श्रद्धेने आणि भक्तिभावाने करा. घरात सुख, शांती आणि समृद्धी येईल.